लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात टीकेला धार आली आहे। शहाजी बापू पाटील यांनी मोहिते पाटलांची रावणाशी तुलना केली आहे आणि त्यामुळे वाद उफाळून येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। पाहूयात त्या संदर्भातला रिपोर्ट। माढा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रावणाची एंट्री झाली आहे। काय झाडी काय डोंगर फेम शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोहिते पाटलांची तुलना रावणाशी केली। त्यामुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर राजकीय टीकेला धार आली आहे। पुन्हा रामाने रावण मारला, लंकेत मारला का? पत्रकार ऐकताय का? बाणानं मारला। रावण लंकेत मेला, त्याला त्याचा आत्मा पुन्हा भरकटत आक्रोश येऊन पडला। आता कसं करायचं? मरायचं का? इकडे रावण जन्माला आले, आमच्या उराव बसल्यात। अकलूजच्या मोहिते पाटलांची रावणाशी तुलना करून शहाजी बापू थांबले नाहीत, तर त्यांनी मतदारांना हे आवाहन देखील केले। आमच्यात कोण राम आहे? आम्ही आपल्या पाया पडत बसलोया, तरी रावण पुन्हा काही जन्माला घालू नका ना, आपल्या तालुक्याचं वाटोळ करू नका। सोलापूर जिल्ह्यावर विजयसिंह मोहिते पाटलांची राजकीय पकड आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांची साथ सोडून भाजपवासी झाले होते, पण अवघ्या 5 वर्षात शरद पवारांनी त्यांची घरवापसी करण्यात यश मिळवलं। भाजपनं माढा लोकसभेतून रणजितसिंह निंबाळकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यामुळे मोहिते कुटुंब नाराज होतं आणि हीच बाब हेरून शरद पवारांनी मोहिते पाटलांना पक्षात घेण्याची खेळी केली। तसंच माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांनी उमेदवारी देत भाजपला धक्का दिला। त्यामुळेच रणजित नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी महायुतीतील शिवसेनेचे नेते सक्रिय झाले। शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी काय झाडी काय डोंगर काय हाटील या संभाषणामुळे शहाजी बापू चांगले चर्चेत आले होते। आता माढ्याच्या प्रचार सभेत शहाजी बापूंकडून डायलॉगबाजी केली जाते, त्यामुळे राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।